चला पोचलो आपण इथे आता पाठीवरती. सामान सर्व काढून घ्या, बरोबर. सामान काढून घ्या, मग हे घरी ठेवूया, मग लिहूया गणपतीच्या मंदिराला. कड्यावरच्या गणपतीने महालक्ष्मी करायचं ना. 7 वाजता आलो आणि जर आता फ्रेश बीच झालो, आंघोळ विंघोळ झाली. आत्ता निघायचं कड्यावरच्या गणपतीला. झोप पूर्ण नाही झाली तर सध्या बोललो आल्याच्या नंतर बोललो आंघोळ विंघोळ करून मोकळं होऊ आणि दर्शनाला जाऊया, नंतर वेळ भेटणार नाही. म्हणून आत्ता जरा बनवले आपलं काळी चहा घेऊया आणि त्यानंतर सर्वांना आता चहा दिले पटापट. मग इथून आता आहे सध्या मामाच्या घरी. मग चला चुलाला सुरुवात झाली आहे. भाऊ चुलाचं पेटवतो आहे, म्हणजे इथेच मटण आपलं रेडी होईल. फोडणीचं ना मस्त होतं. राकेश भाऊ एक नंबर कलर आलाय. थोडं पाणी टाकत जाऊ. नमस्कार मंडळी, बरेच दिवसाने आणि बरेच मला वाटतं 6 महिने झाले असतील. आज निघतो आम्ही कोकणामध्ये. खरंच तर आमच्या कंपनीतली सर्व पोरं आहेत. नवीन ब्लॉगमध्ये जरा आज काहीतरी नवीन विचार, आणि आज इनोवा गाडी घेतली आहे मी. माझी कॉलेज गाडीचं काम असल्यामुळे एकदा पुन्हा आपलं ब्लॉग कोकणातला आपला असणार आहे, कोकण प्रवास. तर 2 दिवसाची सुट्टी आहे, शनिवार रविवारी, त्यामुळे आपण चाललो आहे कोकणात. दादा आहे, राकेश आहे, अजून बाकीचे 3 तिथे भेटणार आहेत. तर अशा प्रकारे आपला प्रवास चालू होणार आहे बोरिवलीतून. पेट्रोल पंपला आहे, पेट्रोल भरूया, इथून मग पुढे बघूया आणि आपला प्रवास असा चालू असेल. तर प्रवासाचं कसं वाटेल ते ती मजा घ्या तुम्ही, आणि कसे रस्ते आहेत ते आपण पुढच्या प्रवासाला बघूया. हे आता बघ, हे बघ काय एकदम आहे ना, हे रात्रीचा काळोख काय, आता थंड जरा झालेलं ना. आता आपलं पुढचं आपला हे आपण पनवेलचा क्रॉस केलेला आहे. आता पेन येईल. रस्ते आता खूप चांगले आहेत. तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगू ना, रस्ते खूपच चांगले आहेत. आम्ही आलो तर थोडंसं आम्हाला कुठे आपल्याला वाशीपर्यंत थोडं भेटतं ना, आणि आतापर्यंत आपला कसं एन्जॉय झालेला आहे एकदम फर्स्ट क्लास. आणि आता थोडं बरोबर थोडं रात्रीचा प्रवास आहे, त्याच्यामुळे काय व्हिडिओ आम्हाला समोरून काढता येत नाहीत. पण रस्त्यात तुम्हाला हे माध्यमातून आम्ही थोडं प्रवासाच्या माध्यमातून हे व्हिडिओ दाखवतो. रस्ते या टायमाला होळीला जायला खूप मस्त सुपर रस्ते आहेत, एकदम मजा येणार आहे. आणि कोकण प्रवास हा एकदम सुखाचा होतोय आमचा. हो, आता म्हणजे आता थोडंसं झालेलं आहे, अजून बाकी आहे पाहून. तर आपण आता पुढचा प्रवासाचं बघत राहूया. चला भेटूया मग पुढच्या उद्या सकाळी 7:45 वाजता. नाही, डायरेक्ट गावी नाही, आपण मध्ये थांबणार आहेत कॉफी पियाला मानगावला. बघू, पण रस्ते चांगले आहेत. चला फायनली 5 मिनिटं राहिलेत, आम्ही आता पोहोचलोय. 5-7 मिनिटं. हां, आता हे आज अशा प्रकारचं प्रवास झालं. बरेच सर्व वैतागलेत, थकलेत. आणि नितेश गाडी चालवतोय. तर आम्ही जाऊ आता. पहिला गेल्या तर फ्रेश व्हायचं ना, आंघोळ बिंघोळ करून मग आम्ही देवळात निघू. असा प्रवास झालाय. कड्यावरच्या गणपतीला आणि महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचंय. तर ते आपण प्रथम आंघोळ करून नंतर मग पुढचं काही प्रोसेसर आहेत, कुठे आपल्या समुद्रावर जायचं आहे, काय आहे, जेवण बनवायचं आहे, खूप काही आहे. चला मग अशा प्रकारचा आपला प्रवास झालेला आहे. आपण पोहोचलोय. सकाळचे 7 वाजले आता, आणि आपण आता पोचायला आलोय. देवळात नेताना घेऊया ना. आता पाणी आपल्याकडे चावीसाठी मिसेसनी पण फोन केला, निघाले चावीसाठी घरी गेलं तर चावी घ्यायला. सगळं बंगारवाली सगळं इथे असं चालेल. हे मावरा घ्यायचा ना आपल्याला. हे चालले मावरा घ्यायला. मावरीवाली मावरा काय घ्यायचंय? दालजीवाडी. ते आता बोटी आले असतील समुद्रावर तिकडे. चला बाई, फायनली पोहोचलो. समोर आपल्या गणपतीचं मंदिराचं दर्शन दिसलं. हे नवानगर, हे आमच्या म्हणजे आमचेच ह्याच्यातले नवानगर आणि बाट.
समोर गणपतीचं मंदिर आहे. फायनली आपला सरळ केलशीत घ्या प्रवेश या केला. रस्त्याने सरळ इथून राईट. चिरांचेच घर आहेत सगळे हो, चिरांचे इथून राईट मारा. राईट तिथे तुला हे आपलं बाजार केलशीला जातो. नाही इकडे 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 मागे मागे व्हिडिओ चालू आहे काय बोलू नका. व्हिडिओ चालू काय बोलू नका. मस्त नाही कोकणातली घर बा अशी एकदम. इकडे राम मंदिर राम हा हे राम मंदिर गेलं बाजूला. हा ना सरळ जातो ना समुद्रावर जातो. सरळ समुद्रामध्ये आपल्या इथून पण आहे पण तिथून आता आपल्याला लेफ्ट मारायचं. आणि हा नंबर लक्ष्मी खबरचे नंबर मुकलेलोच आहे. अमित पाठी घेतो. तांबोळीला जाऊ ना. हा पाणी लाईट असेल तर मी पाणी खेचून घेतो. लाईट तुम्ही पाणी आहे. घेणार. लाईट असेल तुम्ही बटन चालू करतो अच्छा. पाणी खेचून घेतो. तुझं कुठलं घर इकडे? नाही इथे आपलं खरं सगळं खाली जातं. माझं तिकडे बाटीवरती आहे. ते नेईन ना तुम्हाला. मामाच्या घरी इकडे हे आता इथे मंदिर बनणार आहे इथे पूर्ण. जाऊ दे. एवढ्या जागेसाठी लई भांडत दादा जा बघ पाठचा. हा दिसतोय ड्रम लावलाय ब्ल्यूवाला. संभाळ. गाडी बरी आहे तर माझ्या. हा गाडी जाऊ दे. रस्ता लई बारीक आहे खरोखर. हा. एक गाडी बरी आहे. एक गाडी उलटा बाईक पण right. इथे फिरवून लाव आपल्या एवढी जागा ठेवली आहे आमच्या आई गाडी फिरवायला. हॅलो हॅलो दादाचं घर बंद आहे. सफेद दरवाजा लागला. गुड मॉर्निंग. सकाळी पोचलो एकदम 7 वाजता आलो आणि जर आता फ्रेश बीच झालो. आंघोळ विंघोळ झाली. आत्ता निघायचं कड्यावरच्या गणपतीला. झोप पूर्ण नाही झाली तर सध्या बोललो आल्याच्या नंतर बोललो आंघोळ विंघोळ करून मोकळं होऊ आणि दर्शनाला जाऊया. नंतर वेळ भेटणार नाही म्हणून आत्ता जरा बनवले आपलं काळी चहा घेऊया आणि त्यानंतर सर्वांना आता चहा दिली आहे पटापट. मग इथून आता आहे सध्या मामाच्या घरी. मग इकडून आपल्याला भाटीवर जायचं आहे. तिथे थोडंसं काय गाडीतलं सामान आहे सर्व तिथे ठेवायचं आहे. मग त्याच्यानंतर आपला प्रवास मंदिरात जाईल. मग आता जरा चहा पिऊया. गावच्या ठिकाणी फोन बंद आहेत. नेटवर्क नाही त्याच्यामुळे खूप शांत वातावरण आहे. ना व्हॉट्सअप ना यूट्यूब ना काय. फक्त आपल्या आठवणीसाठी व्हिडिओ काढू शकतो. अशा प्रकारे आपल्या गावी एक शांत वातावरण. फोनच्या दुनियेतून जरा लांब बरं वाटतं. तर 2 दिवस आहे. फुल मजा करायची आहे. नंतर आपल्याला रविवारी निघायचं आहे उद्या. चला पुढे आपण बघूया. मग आता या टायमाला होळीला जाणार आहेस गावी. कसं वाटतंय मग गावी. एकदम मस्त. पहिल्यांदाच ना? मस्त गरम पाणी गरम चहा एक नंबर. हे स्वाद घेण्यासाठी आपल्याला कोकणातच यावं लागेल. चला ना बाबा किती वेळ चाय नाही प्यायले काय? झालं झालं चहा पिऊन निघायचं आहे. दरवर्षी येऊ काय काय मग कसं वाटतंय. बस एकदम पहिल्यांदा कोकणात की येऊन पहिल्यांदा पहिल्यांदा दरवर्षी सारू लागचे. चालू लागे सारू लागायचे ना. हा सारू लागायचे. मस्त एकदम झकास. चलो अभी अपन निकलेंगे. पहला बैग गाड़ी में भरेंगे फिर निकलेंगे. चला पोचलो आपण इथे आता भाटीवरती. सामान सर्व काढून घ्या बरोबर. सामान काढून घ्या मग हे घरी ठेवूया. मग निघूया गणपतीच्या मंदिराला. कड्यावरच्या गणपतीने महालक्ष्मी करायचं ना. चला निघालो आम्ही दर्शनाला आपल्या इथून. काय मस्त झालं. फटाफट आलो. आंघोळ बिंघोळ केली आणि आता निघालो आपल्या दर्शनाला कड्यावरच्या गणपतीला. पुढं
इकडून राईट घ्यायचं मी सांगतो. चला निघालो आपण सर्व आहेत आणि अशा प्रकारचा आपला प्रवास आज झाला आहे. मस्त सकाळी पोहोचलो, चहा बी घेतली, आंघोळ बिंघोळ झाली, सर्व फ्रेश झालो. कडेवरच्या गणपतीला, त्यानंतर महालक्ष्मीचं दर्शन करून राईट बाजारातून जाऊया म्हणजे मजा फटाफट निघू. इथून सरळ गेलात ना चला. इथून चालू होतो मस्तपैकी एकदम हे सर्व एलशी बाजाराचं. आणि आपलं चालत आलंच ना बा, आपण इथून येऊ चालत कुंभारवाड्यातून या कुंभार इथून आपल्या अंतरावर 2 मिनिटाच्या अंतरावरती आपलं घर आहे. आणि इथे कधी कधी ना एस टी येते, एस टी येते, गाडी येते, इथे अडकली तर संपला विषय. झाडं आहेत एकदम. वा काय घेऊन चाललेत रे ते नाही जे फाट्या डाळ भाजायची ना. हा 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 आता ते शेताची कामं चालू होती डाळ ना. भाजायला गेला का? बरोबर. अरे गावी आल्यावरच सर्व बघायला भेटते यार. मुंबई सारख्या ठिकाणी येत नाही. हे बाई एक इथे पण हॉटेल आहे, राहायला आलाच ना तुम्ही, इथे पण हॉटेल आहे. कसं वाटतंय गाडी चालवायला गावच्या ठिकाणी? मुंबईच्या ठिकाणी वेगळं आणि गावच्या ठिकाणी कसं वाटतंय? मुंबई पण घेऊन जायला. नाही ड्रायव्हर नाही रे भाई, आपला माणूस आहे. त्याची इच्छा होती गाडी चालवायची, बोल आम्हाला इथे मुंबईचं आणि इकडचं कसं एक्सपिरियन्स आहे ते बघ. राकेश भाऊ. चला आता डायरेक्ट आपण मंदिराला भेट देऊया, त्यानंतर आपली तिकडचे व्हिडिओ काढूया. आलं तो दोघं कुठे गेले ती लोक बाईक घेऊन? हे थाली घेत आहेत ना तुम्ही? हा चप्पल इथे काढ, चालेल घेतो. हे बघ आहेत बरेच. काय घेतोयस? चला पोचलो आम्ही देवळाच्या इथे. आणि एक माझ्या मुलीच्या नावाने, एक ध्रुविकाच्या नावाने एक आपलं देवाचं अर्पण करूया. नारळ आणि फूल, एक मोदक पण आहे खोबऱ्याचा. अशा प्रकारे इथे मंदिरात पोहोचलो आहे. चला दर्शन घेऊया. छान झालं दर्शन. तिथे काय व्हिडिओ फोटो काढता आलं नाही, त्याच्यामुळे आता हे कसं कोकम आहेत, कोकम घेतलेले आहेत आणि हे आंब्याचे आहेत, बारकीसाठी घेतलेत. आणि आपलं हे कोकम सरबत घेतले. अशा प्रकारे वस्तू घेतलेत. चला. कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा किती मस्त आहे रे समुद्र. अरे वारे समुद्रासारखं वाटतं ना एकदम. हा एकदम. आता सध्या पर्यटक आता चालू नाही झालेत. एप्रिल मे मध्ये हा एप्रिल परीक्षा झाल्याच्या नंतर बघ तुला भरलेलं असते. मस्त. गाडी अच्छा ती शूटिंग किती झाली होती काय? पाणी आता ओटी आली आहे सध्या. भरतीला हे करायचं मस्त आहे बरं, जबरदस्त. बस 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 बस. खूप लवकर आलो, 11 वाजायला आले. आता घरी जाऊन अजून जेवण बनवायचं आहे. पण बोललो फायनली इकडे दर्शन एकदा झाल्याच्या नंतर बाकी पुढचं आपलं हे करूया. चला सध्या आज आता मी आलो आहे तर दर्शन करून घेऊया. पोरं बोलत होती उद्या करायचं दर्शन, पण नको बोला आज दर्शन झालं
तर मग उद्याची कामं आहेत बरी घरातली, ते करून घेऊया. चला चला, खूप छान प्रकारे दर्शन झालं. महालक्ष्मी देवळात आलेलो, कड्यावरच्या गणपतीला जाऊन आलो. तर अशा प्रकारे आपल्या घरापासून म्हणजे घराच्या अंतरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आपलं महालक्ष्मी मंदिर आहे. आणि कड्यावरचं गणपती साधारण आपल्याला तरी 20-25 मिनटं लागतात गाडीने. तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही चांगले दर्शन झाले. तर आता सर्व आलेत, निघूया, जेवणाची तयारी करूया. नंतर मग दुपारी समुद्रावर जायचं आहे. आज जेवढं काय फिरता येईल, एन्जॉय करता येईल तेवढं बघू. नंतर मग झाल्यावरच्या नंतर बघू संध्याकाळी काय वेगळंच काय नॉनव्हेज बिनव्हेज आहेत त्या प्रकारचे काहीतरी वस्तू आपल्याला बनवायचेच. चला बस झालं, आता निघूया आणि सुरुवात करूया जेवणाला. चला, चुलाला सुरुवात झाली आहे. भाऊ चुलाचं पेटवतो आहे, म्हणजे इथेच मटण आपलं रेडी होईल. आणि इथे चाललं आहे आपलं हे कांदा टमाटर मटण आहे, मॅग्नेट केलेलं आहे सर्व. आणि कांदा टमाटर कापला आहे. सुनील आहेत, राकेश, अमितदा, हितेश. आणि अशा प्रकारचं आपलं या चुल्यावरती मस्त भात ठेवलेला आहे. आणि बाकी आपलं सर्व सामान करून सर्व तयारी चालली आहे. गावी जायचं म्हणजे मजा. दादा जरा आराम करतो आहे, थोडंसं हे केलेलं आहे. आणि बाकी देवघरामध्ये सर्व सामान ठेवलं, ते जरा साफ करायचं आहे. अशा प्रकारे सर्व सामान आहे. आता बघू. बाकी त्याच्यात मोठं हे आणलेलं आहे थर्मास, बर्फ टाकून. आणि थर्मास आणलेला आहे 50 रुपयाला. थंड पाणी आहे एकदम. बटाटा टाकलेत. यांची काम तयारी चाललेली आहे. चल तर पुढे आपण बघूया. फोडणीचं ना मस्त होतं. थोडं वाटलंच लाकडं पाठी घे. चल बरं. राकेश भाऊ, एक नंबर कलर आलाय. थोडं पाणी टाकत जाऊया. आता काय करायचं माहिती आहे, झाकणावरतीच पाणी ठेवायचं कुठलं तरी गरम पाणी. एक मिनिट काम कर ना, एक गरम पाण्याचं टोप कर ना कुठेतरी, गरम पाणी बनव ना, त्या शिगडीवरती ठेव ना, कारण की थंड पाण्यात चव उतरणार. हा बरोबर आहे, बरोबर. शुभ सकाळ. सकाळी पोहोचलो आज उशिरा, म्हणजे आलो गावावरनं. काही व्हिडिओ काढता आले नाहीत येताना. तर खूप काही एन्जॉय झालं. कंपनीतली पोरं गेलेलो शनिवार रविवार, असं प्रवास आमचा चांगला झाला. तर आता मे महिना येईल, एप्रिल महिना येईल, तर त्या हिशोबाने आपल्याला गावी जायचं आहे आता परत. तर काही असे व्हिडिओ आहेत ते काढता आले नाहीत, कारण का वेळच भेटला नाही. त्याच्यामुळे जे काही काढता आले ते तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की आपण पूर्ण व्हिडिओ अजून बनवण्याचा प्रयत्न करू.